बोराडे, गव्हर्नमेंट ITI भद्रावती, RAC इन्स्ट्रक्टर. मित्रांनो, या ठिकाणी रेफ्रिजरेशन व्यवसायामध्ये कॉम्प्रेसर हा रेफ्रिजरेशन सिस्टीमचा महत्त्वाचा भाग आहे. कॉम्प्रेसर मागील पाठामध्ये आपण कॉम्प्रेसरबद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये आपण हार्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर म्हणजे ओपन टाईप कॉम्प्रेसर याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर कॉम्प्रेसर जसं आपण हार्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर याच्याबद्दल जर बघितलं आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस करताना तुम्ही जे बघितलेलं आहे या कॉम्प्रेसरमध्ये हा हार्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस करताना प्रोसेस लाईन दिलेली आहे. या प्रोसेस लाईनच्या माध्यमातून तुम्ही काम करत असता किंवा काम करतो आपण सर्व्हिसिंग, व्हॅक्युमिंग, लीक डिटेक्शन. परंतु ओपन टाईप कॉम्प्रेसरमध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये प्रोसेस लाईन दिलेल्या नसतात. त्याच्यामध्ये काय दिलेलं असते? हा सर्व्हिस वॉल्व दिसतोय तुम्हाला? हा आहे सर्व्हिस वॉल्व. याला सर्व्हिस वॉल्व का म्हणतात? याला कारण याच्यामधून आपण जे काही प्रोसेस आहे ते आपण या ठिकाणी करत असतो. तर हे दोन प्रकारचे असतात. सक्शन लाईनमध्ये जो सर्व्हिस वॉल्व लावतात त्याला सक्शन सर्व्हिस वॉल्व म्हणतात, आणि डिस्चार्ज लाईनमध्ये जो सर्व्हिस वॉल्व लावतात त्याला डिस्चार्ज सर्व्हिस वॉल्व म्हणतात. तर या ठिकाणी हा कॉम्प्रेसर ओपन टाईप आहे. त्याच्यामध्ये हे सर्व्हिस वॉल्व अशा प्रकारे लावलेला असतो, म्हणून हा इथून सक्शन होते, म्हणून याला आपण सक्शन सर्व्हिस वॉल्व म्हणतो. ही तुमची डिस्चार्ज आहे, खालच्या भागामध्ये डिस्चार्ज. तर याच्यामध्ये जो सर्व्हिस वॉल्व लावलेला आहे त्याला आपण डिस्चार्ज सर्व्हिस वॉल्व असं म्हणतो. पाहताना आपल्याला हे दोन्ही वॉल्व कसे दिसतात? सारखे दिसतात. पण याच्यामध्ये आपल्याला हा कशा प्रकारे आपल्याला वापरायचा आहे, कशा प्रकारे आपण याला वापरायचा असतो किंवा ऑपरेट करायचा असतो ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा कॉम्प्रेसर सर्व्हिस वॉल्व दिसत आहे. ही जे दिसत आहे याला स्टेम म्हणतात. दिसत आहे? ही तुमच्या एंटी क्लॉकवाईज फिरलं असतं, बाहेर उघडते. क्लॉकवाईज फिरवलं असतं, आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा 3 प्रकारचं लाईन दिसत आहे. हा सर्वात समोरचा हा जो भाग आहे ही लाईन पोर्ट म्हणतात याला. सर्वात अगोदर आपण याला किती पोर्ट आहे ते माहीत करून घेऊ. याला 3 पोर्ट असतात. या सर्व्हिस वॉल्वला किती असतात? 3 पोर्ट. हा जो भाग दिसतो हा लाईन पोर्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला हे जे होल दिसते हा कॉम्प्रेसर पोर्ट आहे, आणि हा जो भाग दिसतो हा गेज पोर्ट आहे. म्हणजे या सर्व्हिस वॉल्वला किती पोर्ट आहेत? 3. कोणते? गेज पोर्ट, लाईन पोर्ट, कॉम्प्रेसर पोर्ट आणि गेज पोर्ट. या 3 पोर्टच्या आधारावर याच्या ठिकाणी कॉम्प्रेसर कार्य करत असतो. म्हणजे गॅस आतमध्ये कसा जातो, हे बाहेर कसा निघतो. तर यामध्ये या कॉम्प्रेसरची जी वॉल्व स्टेम आहे त्या बरोबर आपल्याला सेट करायची असते. तर ते कसं? तर या सर्व्हिस वॉल्वला तुम्ही बघाल तर 3 पोझिशन असतात, स्थिती असते. म्हणजे वॉल्व स्टेमची स्थिती किंवा पोझिशन आपण कसं ठेवायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर या सर्व्हिस वॉल्वच्या 3 स्थित्या. पहिली स्थिती आहे राईट इन पोझिशन. कोणती आहे? राईट इन पोझिशन. दुसरी कोणती आहे? क्रॅक पोझिशन. कोणती आहे? क्रॅक पोझिशन. तिसरी राईट आउट पोझिशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त वॉल्व स्टेम एंटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज किंवा मध्यभागी ठेवायची आहे. ठीक आहे. तर आता आपण राईट म्हणजे पोझिशन बघून घेऊ. राईट इन पोझिशनमध्ये काय होते? आता राईट इन पोझिशनमध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर वॉल्व स्टेम आपल्याला राईट इन म्हणजे आपण काय करून राहिलो? सर्व्हिस वॉल्वची वॉल्व स्टेम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली असता ती आतमध्ये जाते. बघा, जाते आतमध्ये. दिसत आहे तुम्हाला? दिसत आहे का? गेली आतमध्ये, या भागापर्यंत आली. आता सर्व्हिस वॉल्वची वॉल्व स्टेम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली असता आतमध्ये गेली, त्यावेळेस तुम्हाला कोणते मार्ग किंवा पोर्ट बंद झाले दिसत आहे? बघा, लाईन पोर्ट तुमचा बंद झाला. ओके. कॉम्प्रेसर पोर्ट उघडा आहे ना, आणि हा गेज पोर्ट तुमचा उघडा आहे.
बंद कसा राहील? उघडा आहे. म्हणजे सर्व्हिस वॉलची राईट इन पोझिशनमध्ये सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली असता ती पूर्णतः आतमध्ये जाते. त्यावेळेस काय लाईन पोर्ट हा बंद होतो आणि कॉम्प्रेसर पोर्ट आणि गेज पोर्ट हा उघडा राहतो. समजलं? त्याच्यानंतर सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा, म्हणजे एंटी क्लॉकवाईज दिशेने फिरवा, म्हणजे पूर्णतः बाहेर काढा. बघा आता आपण काय करतो, सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम घड्याळाच्या एंटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने फिरवत असतात ती पूर्णतः आपल्याला बाहेर आल्यासारखे दिसत आहे. आता तुम्ही बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. तुम्ही बघा सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम मागे आणली, तुम्हाला हा पोर्ट उघडा झाल्यासारखं दिसत आहे, म्हणजे लाईन पोर्ट उघडा होतो. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला काय दिसत आहे, कॉम्प्रेसर पोर्ट हे जे होल दिसत आहे, हे होल तुम्हाला उघडं झाल्यासारखं दिसते. तुम्हाला हा जो भाग आहे गेज पोर्टचा हा बंद झाल्यासारखा दिसत असेल. बघा दिसते, पूर्णतः बाहेर आणली आपण वॉल स्टेम दिसतंय. म्हणजे याचा अर्थ काय होते की या पोझिशनमध्ये राईट आउट पोझिशनमध्ये सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर फिरवली तर त्या पूर्णतः बाहेर येते आणि त्यावेळेस लाईन पोर्ट हा उघडा असतो, कॉम्प्रेसर पोर्ट उघडा असतो आणि गेज पोर्ट बंद होतो. ठीक आहे. आता राईट इन राईट आउट झालं. आता काय करायचं आहे, क्रॅक पोझिशन म्हणजे सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम आपल्याला मध्यभागी ठेवायची आहे. क्रॅक म्हणजे मध्यभागी. ठीक आहे. आता काय करावं लागेल, या कंडिशनमध्ये सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावं लागेल, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरवायची आहे. आता बघा आपण काय करून आलो, सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम क्लॉकवाईज दिशेने फिरत आहोत आणि आपल्याला तिला मध्यभागी आणायची आहे. बघा दिसत आहे मध्यभागी, इकडे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होईल, आपण काय केलं, सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवली, वॉल स्टेम मध्यभागी आणली. त्यावेळेस तुम्हाला काय दिसते की याच्यामध्ये तुम्हाला लाईन पोर्ट उघडा आहे, कॉम्प्रेसर पोर्ट उघडा आहे आणि गेज पोर्ट उघडा आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, या सर्व्हिस वॉलच्या माध्यमातून तुम्हाला कॉम्प्रेसरमध्ये जे काही प्रोसेस करायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला सर्व्हिस वॉलची वॉल स्टेम तुम्हाला क्रॅक पोझिशनमध्ये ठेवावी लागेल. म्हणजे तुम्हाला सिस्टीममध्ये गॅस चार्ज करायचा आहे, सिस्टीममध्ये प्रेशर पाहायचं आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ती कोणती स्थिती ठेवावी लागेल, क्रॅक पोझिशनमध्ये ठेवावी लागेल. अशा प्रकारे आपण सर्व्हिस वॉलची आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे सर्व्हिस वॉलची ऑपरेटिंग कशी करायची आहे, तर या 3 कंडिशनमध्ये आपण